नमस्कार मंडळी, संगीता's रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त खमंग खुसखुशीत आणि हे पहा एकदम टम्म फुगलेल्या पुऱ्या। हे पहा दाबलं तरी ह्या वरती येते आणि बराच वेळ अशा टिकून राहतात ह्या पुऱ्या। आणि आता वटपौर्णिमेचा सण पण येतोय, त्यामुळे हे आपलं खास जेवण आपण बनवतो, पुरणपोळीची थाळी किंवा पुरी श्रीखंड किंवा आमरस पुरी वगैरे। तर हे मी पुऱ्यांचा रेसिपी आज बनवणार आहे आणि ह्याची विशेषता म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये मी ओवा घातलेला आहे। तर ओव्यामुळे ना खूपच ह्याला स्वाद येतो छान आणि आपल्या पोटासाठी पण खूप छान असतं। तर तुम्ही ह्या नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चला तर मग सुरुवात करूया पुऱ्या कशा बनवायच्या ते। तर हे पहा, या वाटीने मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे पाव वाटी रवा मिक्स करायचा आहे, चवीपुरतं मीठ। आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला नंतर हा ओवा लागणार आहे थोडासा। पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि एकदम पातळ पण नाही। चपातीला आपण मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला पीठ मळायचं आहे। आणि पाणी थोडं थोडं करून घाला, नाहीतर मग ते एकदाच पाणी जास्त ओतलं तर पातळ होऊ शकतं, म्हणून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। आणि या रव्याने काय होतं की ते आपली पुरी अशी बराच वेळ अशी फुगलेली पण छान राहते आणि खुसखुशीत पण होते, त्यामुळे थोडासा रवा घालायचा। तुम्ही रवा नाही घातला तरी चालेल, रवा ऑप्शनल आहे। आपण याच्यात अजिबात तेल वगैरे वापरलेलं नाही आहे, हे पहा। आणि जास्त कडक पण नाही मळायचं, कारण जरासं हलकंसं चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं, कारण आपण याच्यात रवा पण घातला आहे ना, म्हणून जरासं एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपोआप तो शोषून आपलं पीठ घट्ट होत जातं जरासं। आणि 15-20 मिनिट तरी याला असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे। असं मस्त मळून घेतले। आता हे आपण 20 मिनिटं किंवा अर्धा तासासाठी तरी झाकून ठेवूया। अर्धा तास झालेला आहे, बघूया आपलं पीठ। हे पहा छान मुरलेलं आहे। आता थोडंसं मी तेलाचा हात फक्त असं हाताला थोडंसं लावते आणि याला आपल्याला थोडंसं परत मळून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, जेव्हा आपलं पीठ मळून मुरलेलं असतं त्याच्यानंतर आपल्याला ओवा घालायचा आहे त्याच्यामध्ये। हे पहा, ओव्यामुळे ना खूपच छान पुऱ्या होतात आणि टेस्ट खूपच छान येतो याला। तुम्ही नक्कीच ह्या ओव्याच्या पुऱ्या ट्राय करा। हे पहा, थोडासा असा मी ओवा टाकला आहे। आता हे आपल्याला मस्त हे मिक्स करून घ्यायचं मळून। सुरुवातीलाच ओवा का घातला नाही, कारण तो मुरून एकदम त्याचा कलर पण पसरला असता आणि त्याचं टेक्स्चर पण छान आलं नसतं। ओवा जो आहे तो ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका घालू, पण ओवा घातलेल्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, कारण हा पचायला पण खूप छान असतो पोटासाठी आणि ह्या पुऱ्या पण खूपच स्वादिष्ट लागतात। तर तुम्ही नक्कीच ह्या ओवा घातलेल्या पुऱ्या ट्राय करून बघा। तर हे पहा, आता याचे आपण 2-3 उंडे करून घेऊया चपातीसारखे, कारण मी आहे ना एक असा गोळा बनवून लाटणार नाही आहे। तुम्ही छोटे छोटे गोळे करून पण लाटू शकता, एक पुरी। मी ह्याची मस्त एक चपाती मोठी लाटून ते मी वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने कट करून घेणार आहे। तर हे पहा, आपण ह्या पिठाला असं व्यवस्थित गोल गोल फिरवून घेऊया दाबून जरा, कारण ह्याला चिरा राहणार नाहीत आणि आपली पुरी छान फुगेल। हे पहा, याला तेल पण लावून लाटायचं नाही आणि पीठ पण नाही लावायचं, कारण पीठ जर आपण लावून ह्याला लाटलं तर ते पुरी तळताना आपलं सगळं पीठ तेलामध्ये मिक्स होतं आणि ते पुरीवरती पण येतं ते करपलेलं आणि तेल पण आपलं खराब होऊन जातं। ही चपाती अशी व्यवस्थित एकाच साईडहून आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। हे पहा, असं व्यवस्थित आपण लाटून घेऊया। ही पहा, आपण ही छान लाटून घेतली। ही पहा, अशी एकदम चपाती एवढी पातळ पण नाही, जराशी जाड। आता आपण काय करायचं, धार असेल वाटी किंवा असं डबा किंवा डब्याचं झाकण वगैरे असेल तर त्याने आपण हे कट करू शकतो। हे पहा किती छान बनल्यात। आता अशाच आपण दुसऱ्या पण बनवून घेऊया। आपण तेल गरम करायला ठेवले, बघूया तेल गरम झालंय का। हे पहा,
थोडंसं पीठ घालून बघितलं, हे मस्त वरती आलं आहे, म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे. एकदम जास्त कडक पण नाही करायचं तेल आणि थंड पण नाही ठेवायचं, मीडियम आपल्याला तेल ठेवायचं आहे गरम. त्यामुळे काय होतं की पुरी जास्त तेल पण शोषून घेत नाही आणि करपणार पण नाही, व्यवस्थित भाजून निघेल. हे पहा, तेल आपलं गरम झालेलं आहे. आता पुरी सोडूया. ही अशीच मी उचलली आणि अशीच सोडायची आहे तेलामध्ये, पलटी नाही करायची. हे पहा, असं आपल्याला तेल वरती बाजूने असं टाकायचं आहे झाऱ्याने आणि थोडं थोडं असं प्रेस करायचं. त्यामुळे काय होतं की आपली पुरी अशी छान फुगते. हे पहा, किती टम्म फुगली आहे मस्त. हे पहा, आणि खालून पण छान शेकली आहे. आणि काय करायचं, थोडंसं असं प्रेस करायचं हलकंसं. त्यामुळे काय होतं की याच्या काठापर्यंत पण आपली पुरी छान अशी तेलामध्ये बुडते आणि व्यवस्थित तळून निघते. काठा पण त्याच्या छान तळल्या जातात. आता बघूया. हे पहा, खूपच मस्त. तुम्हाला जसा कलर हवा असेल तशा कलरवर तुम्ही तळू शकता. आम्हाला जरा ब्राऊन कलरच्याच आवडतात, त्यामुळे मी असं ब्राऊन कलर बनवते. हे पहा, फायनली आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. खूपच छान. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल पुऱ्यांची तर नक्कीच मंडळी कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच मस्त मस्त रेसिपींचा स्वाद घ्या. चला तर मग भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये. थँक्यू.